करताना अतिशय कमरेखालची भाषा वापरलेली आहे की ज्या आपण असं बोलू शकत नाही आपल्यावर टीका करताना. हो, मी पण ते ऐकलं सुद्धा, वाचलं सुद्धा. ठीक आहे, थोडं वाईट वाटलं. संजय गायकवाड, माझा राजीनामा मागण्याचा अधिकार सर्वसामान्य माणसाला सुद्धा आहे, तो आमदारांना सुद्धा आहे, त्याबद्दल माझं काहीही म्हणणं नाही. परंतु ती भाषा त्यांनी जी वापरली ती काही बरोबर नाही. मला असं वाटतं ते म्हणजे आताही शिवसेनेचे म्हणजे पूर्वी शिवसेनेतच असणार. मला त्यांना सांगायचं आहे, अरे बाबांनो, ज्या शिवसेना इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो. भाषा जरा जपून वापरायला पाहिजे. त्याबद्दल आता त्यांचे नेते आहेत शिंदेसाहेब, ते पाहतील. पण एक गोष्ट खरी आहे, त्यांना मला एकच सांगायचं आहे की तुम्ही सांगितलं की कमरेत लात घालून त्यांना मंत्रिमंडळा बाहेर काढा. मला मंत्रिमंडळा बाहेर काढायचं, घ्यायचं, ठेवायचं हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, तो मला मान्यच आहे. दुसरी जी गोष्ट जी आहे कमरेत लात घालणं, मला असं वाटतं ते काय ते तसं करणार नाही. कारण त्यांनाही कल्पना आहे, त्यांचे जे गुरु आहेत आनंद दिघे आणि त्यांच्यावर परत मोदा जोशी जे माझे आमदार, त्या सगळ्यांचा नेता म्हणून मी काम करत होतो. त्यामुळे त्यांनाही कल्पना आहे की अशी लात बीत घालणं किंवा अशा प्रकारची भाषा करणं हे योग्य नाही, हे त्यांना निश्चितपणे समजतं. बाकी मंत्रिमंडळाचा बाहेर ते कधीही मला काढू शकतं, त्याच्याबद्दल दुःख वाटण्याचं काही कारण नाही. साहेब, बाबा सिद्दीकी, दिशान सिद्दीकी हे तुमच्या पक्षामध्ये येणार अशी चर्चा आहे. मला नाही काही कल्पना. मला अजिबात माझ्यासाठी न्यूज आहे, तुम्ही सांगता ती बातमी आहे, मला त्याची काहीही कल्पना नाही. तर त्यांची काही चर्चा झाली असेल तर ती अजितदादांबरोबर झाली असेल किंवा आणखीन तटकरेंबरोबर झाली असेल.